नमस्कार मंडळी, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि झटपट होणारी अशी मटर पुरी। तर यासाठी मी हे मटर स्वच्छ निवडून धुवून ते तव्यावरती भाजून घेतलेले आहेत आणि यामध्येच 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तेही फ्राय करून त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या टाकलेल्या आहेत। हे सर्व छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये गार करून छान वाटण तयार करून घ्यायचं आहे। या वाटणामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। आता मी परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये ही पेस्ट टाकलेली आहे आणि 2 ते 3 चमचे बेसन टाकलेलं आहे। त्यानंतर मीठ, लाल मिरची पावडर, ओवा आणि जिरं क्रश करून टाकलेलं आहे। थोडं पाणी घेऊन याचा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। आपलं पीठ मळून तयार आहे। आता आपल्याला हे पीठ झाकून 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर त्यामधील एक मध्यम गोळा घेऊन आपल्याला पिठावरती लाटून घ्यायचा आहे। मध्यम जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि तुमच्या आवडीच्या आकाराप्रमाणे कट करून छान खरपूस तळून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालेले आहे। आता आपण पोळ्या छान तळून घेऊया। झटपट होणारा असा हा स्नॅक्स आयटम तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या तुम्ही सॉस सोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता। खमंग खुसखुशीत आणि पटकन होणाऱ्या या रेसिपीसाठी एक लाईक तर होऊन जाऊ द्या। धन्यवाद।